नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव. तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर. आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपलं सुरू असणारे समर्पण सिरीज. या समर्पण सिरीजमध्ये आपण जिओग्राफी या सब्जेक्टचे काही महत्त्वाचे टॉपिक आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स कशा स्वरूपामध्ये फॉर्म केले जाऊ शकतात. आणि ही सिरीज आपली आगामी 2025ला जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे राज्यसेवेचा UPSCच्या धर्तीवर, त्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू केली. आणि आपण या सिरीजमध्ये जिओग्राफी सर्वच विषयांचे आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स डिस्कस करत असतो. पण आज आपण पाहणार आहोत जिओग्राफी या विषयातील महत्त्वाचा कंटेंट किंवा प्रश्न आणि त्याचे आन्सर्स आपल्याला कसे लिहिले पाहिजेत या आयडियल आन्सरवर आपण चर्चा करणार आहोत. बघा, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर असेल. प्रश्न डेक्कन ट्रॅपच्या नैसर्गिक संसाधनांच्या वरती भाष्य करण्याची किंवा चर्चा करण्यासाठी आपल्याला विचारतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, डेक्कन ट्रॅपच्या नैसर्गिक संसाधनांच्या संभाव्यतेची चर्चा करा. तुम्हाला 150 वर्ड्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. 10 गुणांसाठीचा प्रश्न विचारलाय. म्हणजे डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ डेक्कन ट्रॅप. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना इथे तुम्ही डायग्राम काढणं अनिवार्य आहे. ओके, यामध्ये तुम्ही भारताचा नकाशा आणि त्यामध्ये कुठे कुठे डेक्कन ट्रॅप येतोय हे तुम्ही लिहिणं किंवा ड्रॉ करणं हे महत्वाचं आहे. सोबत कोणती खनिज संपत्ती इथं आढळते, सरळ प्रश्न आहे, याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, मुद्देसूद हे याचं उत्तर मुद्देसूद लिहिणं अनिवार्य आहे. बघूया याच्यामध्ये आन्सर लिहिताना कशा स्वरूपामध्ये लिहायचं आहे. ज्यावेळेस आपण इंट्रो लिहिणार आहात, बघा इंट्रोमध्ये सुरुवात करताना डेक्कन ट्रॅप बद्दल थोडक्यात लिहायचं आहे. डेक्कन ट्रॅप म्हणजे काय रे, एकंदरीत पठार आपलं, बरं आहे का. दक्षिण भारतातलं हे पठाराबद्दल आपल्याला दख्खनचं जे पठार आपण म्हणतो त्या दख्खनच्या पठाराबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. पुढे या दख्खनच्या पठार किंवा डेक्कन ट्रॅप मध्ये सापडलेली जी महत्वपूर्ण संसाधनं आहेत त्या संसाधनांवरती आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे. आणि फायनली यांचं महत्व सांगून मग ते तुम्ही आर्थिक महत्व सांगू शकताय किंवा देशाच्या प्रगतीसाठी किंवा त्या भागातल्या राज्यांच्या प्रगतीसाठी कशा स्वरूपामध्ये यांची हेल्प होते याच्यावरती कमेंट करून तुम्ही त्याला एंड करू शकताय तुमच्या उत्तराला. बघूया, आता जर तुम्ही सुरुवात करायची म्हणलं तर काय झालं पाहिजे. आता या डेक्कन ट्रॅपची किंवा या दख्खनच्या पठाराची निर्मिती कशी झाली हे माहित असलं पाहिजे. तर निर्मिती झाली आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून. एक मोठे ज्वालामुखीचं वैशिष्ट्य आहे, हे लिहा आणि त्याला अंडरलाईन करा. इथे तुम्हाला जास्त याच्यावरती चर्चा करण्याची गरज नाही. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेली आहे दख्खनच्या पठाराची. पुढे काय लिहिणार, त्यामुळे इथं तुम्हाला बघा अनेक नैसर्गिक संसाधने आहेत जी आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असणार आहेत. ओके, एवढं सेंटेन्स तुम्हाला इंट्रोसाठी पुरेसं आहे. लगेच पुढे जाऊन तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे तर डेक्कन ट्रॅपची एक्झॅक्ट कशा स्वरूपाची डायग्राम आहे ती तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. बघा, भारताच्या नकाशावर तुम्हाला महाराष्ट्राचा पूर्णतः बऱ्यापैकी सर्व भाग, कर्नाटकचा उत्तर भाग असेल, तेलंगणाचा काही भाग असेल, ओके, छत्तीसगडचा असेल, मध्य प्रदेशचा असेल, ओके, हे सर्व त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. लक्षात ठेवायचे कोणते कोणते भाग या डेक्कन ट्रॅप मध्ये येतात हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. शक्य असेल तर भारताचा कम्प्लीट नकाशा काढू शकताय किंवा जेवढा डेक्कन ट्रॅपचा भारताच्या नकाशामध्ये एरिया आहे तेवढा जरी तुम्ही ड्रॉ केला तरी चालू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बघा, याच्यामध्ये सगळे घटक नमूद करा. जे सह्याद्री तुम्ही दाखवू शकता, त्याच्यामध्ये इतर त्याच्याशी निगडीत असणारे राज्य तुम्ही लिहू शकता. कोणत्या बाजूला, कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे, माळवा प्लाटू कोणत्या बाजूला आहे, एक लक्षात आहे का. कोणत्या बाजूला सौराष्ट्र असेल, खाली साऊथकडच्या बाजूला कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, हे नाव तिथं लिहून नमूद करा तुम्ही. ओके, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला डायग्राम काढायची आहे. चलो आता बघूया याच्यामध्ये आपण महत्वाचे कोणते नैसर्गिक संसाधन असणार आहे त्याच्यावरती चर्चा करूया. म्हणजे यामध्ये पहिला मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे खनिजांचा. म्हणजे डेक्कन ट्रॅपवर खनिजे आढळतात. आता कोणती खनिजे आढळतात हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, लोह, मॅंगनीज, तांबे आणि यांना अंडरलाईन करा. यांसारखी खनिज भरपूर प्रमाणात तुम्हाला डेक्कन ट्रॅपवर आढळणार आहेत की जी खनिज बांधकाम असेल, उत्पादन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स विविध उद्योगांसाठी काय करणार, तुम्हाला कच्चा माल प्रोव्हाइड करणार आहे. मुद्देसूदच लिहा आन्सर, जेणेकरून तुम्हाला ते योग्य वाटेल. आता पुढे बघा, दुसरा आहे कोळसा. हा जो कोळसा आहे डेक्कन ट्रॅपवरती महत्वपूर्ण साठा असणार आहे की जो वीज निर्मितीसाठी वापरला जातो आणि विविध उद्योगधंद्यांसाठी सुद्धा वापरला जातो. आणि पुढे जर पाहिलं याच्यामध्ये नैसर्गिक तेलवायू आणि नैसर्गिक वायू याच्यावरती पण कमेंट करा. जेवढे आपल्याला अवेलेबल संभाव्यता आहेत नॅचरल रिसोर्सेसच्या
त्याच्यावरती भाष्य करायचं आहे, चर्चा करायची. फॉर एक्झाम्पल नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बघा, यांनी डेक्कन प्रदेशात तुम्हाला तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा आढळून आल्याचं सांगितलं. आणि तो साठा कुठे? डेक्कन ट्रॅप मधील नॉर्थ कर्नाटक असेल, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विस्तीर्ण भागात हे तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे साठे आढळल्याचे लक्षात आले. पुढे भूऔष्णिक ऊर्जेबद्दल जर तुम्ही अभ्यासला तर म्हणजे अनेक जे आपण काय म्हणतो हॉट स्ट्रीम जे म्हणतो त्याच्यावरती भाष्य कुठं कुठं आढळतं ते सातिवली असेल, मंडनगड असेल, आरवली पर्वतरांग असेल किंवा अंजनेरी असेल, राजापूर असेल. आरवली हे ठिकाण आहे कोकणात, लक्षात ठेवा, पर्वतरांगांचं नाहीये. आणि हे इतर काही हॉट स्ट्रिंग्स असतील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यापासून काय भेटते? भूऔष्णिक ऊर्जा. कोणती? भूऔष्णिक ऊर्जा. याच्यावरती पण तुम्हाला कमेंट करायची आहे. पुढे त्याच्यानंतर जलविद्युत ऊर्जा. फॉर एक्झाम्पल गोदावरी आणि कृष्णा जे खोरं आहे पश्चिम घाटाशी निगडीत असणार आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त जलविद्युत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहेत की जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. ही सुद्धा एक प्रकारची डेक्कन ट्रॅपचं मिळालेलं आपल्याला देणगीच आहे. हा पण मुद्दा क्लिअर करा. पुढे शेत जमीन असेल, डेक्कन ट्रॅपची जमीन कशी आहे? काळी मृदा आहे, सुपीक मृदा आहे. इथं कशा प्रकारचे कॅश क्रॉप्स घेतले जातात, ज्याला नगदी पिकं आपण म्हणतो. कापूस, ऊस असेल, तंबाखू यांसारखी कॅश क्रॉप्स म्हणजे नगदी पिकांचं उत्पन्न इथं जास्त होतं. पुढे लाकूड आणि औषधी वनस्पतींबद्दल लिहायचं झालं तर यामध्ये भरपूर जंगल म्हणजे जंगलांचं प्रमाण, वनांचं प्रमाण या डेक्कन ट्रॅपवरती किंवा पश्चिम घाटामध्ये जास्त आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला आढळतात. मग त्यांचे औषधी गुणधर्म असतील, त्यांच्यापासून मिळणारं लाकूड असेल, लक्षात आहे का, याच्यावरती पण तुम्ही भाष्य करू शकतात. बरोबर आहे का? त्यांचा उपयोग औषध, बांधकाम, फर्निचरसाठी होतो. अशा स्वरूपामध्ये लिहून तुम्ही हा मुद्दा नमूद करू शकताय. आणि एंड ऑफ द डे काय लिहिणं म्हणजे शेवटी काय लिहिणं त्याच्यामध्ये कन्क्लुजन लिहिताना की अशा स्वरूपामध्ये हा जो डेक्कन ट्रॅप आहे या डेक्कन ट्रॅपला वैविध्यपूर्ण नैसर्गिक संसाधने असलेला प्रदेश आहे की जिथं आपल्याला देशाच्या आर्थिक विकासाला योगदान देऊ शकण्यासारखे नैसर्गिक संसाधनं सापडतात किंवा आढळतात. पुढे बघा, पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी आणि भविष्यातील काही पिढ्यांसाठी बघा याचा वापर कसा झाला पाहिजे हा मुद्दा इथं फक्त लिहून आपल्याला एंड करायचा आहे. शाश्वत आणि जबाबदारीने वापर म्हणा किंवा शोषण म्हणा, वापरच म्हणा, जबाबदारीने वापर केला गेला पाहिजे, ज्याला आपण शाश्वत वापर म्हणतो बघा. आणि अशा स्वरूपामध्ये आपण लिहून आपल्या उत्तराची सांगता म्हणजे डेक्कन ट्रॅप किंवा दख्खन पठाराच्या बद्दल तुम्हाला त्यातील असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांवरती कमेंट करायची होती. एकंदरीत हा प्रश्न प्रिव्हियस इयर प्रश्न आहे, इझी इन स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेला प्रश्न होता. याचं उत्तर इतकं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. अशाच स्वरूपाचे या सिरीजमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न उत्तर पाहण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. थँक्यू.